महिला व बालविकास मंत्री असलेल्या अदिती तटकरे यांचे खाजगी सचिव असलेले राजेश गायकवाड यांच्या संदर्भामध्ये अनेक लेखी तक्रारी ह्या मुख्यमंत्री महोदयांकडे गेल्या 2 वर्ष झाले प्राप्त आहेत. पण एवढं झाल्यानंतर देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही. ह्या राजेश गायकवाडांवरती याच विभागामधल्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यातल्या, त्याचबरोबर गैरवर्तणूक करण्यातल्या तक्रारी केलेल्या आहेत. असं असताना अनेक महिलांनी किंवा अनेक ह्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्या राजेश गायकवाडांनी बदल्यांसाठी आर्थिक रसद मागितल्याच्या देखील तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. एवढं असताना देखील ह्या राजेश गायकवाडांना एवढा वरदहस्त का, ह्यांची आत्तापर्यंत बदली का करण्यात आलेली नाही आहे त्या खात्यातून? त्यांना कुणाचं पाठबळ आहे? अदिती तटकरे आणि ह्या राजेश गायकवाडांचे काही आर्थिक लागेबंदे आहेत का, की त्या आर्थिक लागेबंदांमुळे ह्यांची बदली करण्यासाठी अदिती तटकरे घाबरत आहेत का? राजेश गायकवाडांना पाठीशी घालण्याचं काम अदिती तटकरे करतायत? हा सवाल आज आम्हा सगळ्यांना पडतोय. कारण ज्या महिला व बाल विकास खात्याकडून महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी, महिलांच्या योजना ह्या योग्य रीतीने पार पडण्यासाठीच्या अनेक महिलांच्या संदर्भातलं हे खातं असताना जर ह्याच विभागातल्या महिला अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर ह्या मंत्रालयाकडून किंवा ह्या अदिती तटकरेंकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? माझी विनंती आहे की या राजेश गायकवाड नामक व्यक्तीची तात्काळ या खात्यातून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्यांच्यावरती योग्य ती चौकशी समिती नेमण्यात यावी, जेणेकरून त्याला कुणाचा वरदहस्त होता आणि तो एवढ्या ह्या ज्या बदल्यांमध्ये जे आर्थिक व्यवहार होत आहेत त्याच्यामध्ये ह्याचा सहभाग तर आहेच, पण त्याचबरोबर हा कुणालाही रसद पुरवत होता, हे सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेची आहे. आणि एवढे वर्ष झाले तर त्यांच्या बाबतीतल्या तक्रारी पुढे येत आहेत, तर त्यांना पाठीशी घालण्याचं काम कोण करतंय हे देखील आम्हा सगळ्या जनतेला कळणं गरजेचं आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अशा महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या ह्या खाजगी सचिवाची तात्काळ त्यांनी हकालपट्टी करावी. त्यांच्याकडनं एक खाजगी सचिव हे पद काढण्यात यावं आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. सर, काय सांगणार? राजेश गायकवाड यांची प्रतिनियुक्ती तातडीने संपुष्टात आणण्याची मागणी संघटनेने केली आहे. गंभीर आरोप असतानाही त्यांना पदावरून हटवण्यास इतका वेळ का लागतो? नमस्कार, मी रफिक रुबाब तडवी, सध्या बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव दक्षिण या पदावर कार्यरत आहे. आणि श्री राजेश गायकवाड हे माननीय मंत्री महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव आहेत. जवळजवळ 6.5 वर्षापासून ते त्या पदावर आहेत. 3 मंत्री बदलले, सरकारं बदलली, तरीसुद्धा ती व्यक्ती त्या पदावर कायम आहे. सदर व्यक्तीविरुद्ध आम्ही अनेक अधिकाऱ्यांनी, महिला अधिकारीसुद्धा आहेत आणि आम्ही पुरुष अधिकारीसुद्धा अनेक तक्रारी केलेल्या आहेत. आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वात आधी 28 एप्रिल 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री सर, माननीय मुख्य सचिव सर यांनासुद्धा लेखी तक्रार दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटना यांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या सहीने. आता यांच्याविरुद्ध तक्रारी आमच्या अशा आहेत. सर्वात आधी माझा विषय सांगतो. मी अनुसूचित जमातीचा सदस्य आहे, आदिवासी आहे, तळवी भिल्ल जमातीचा आहे. 2021 साली मी जिल्हा परिषद जळगाव येथे कार्यरत असताना माझी बदली बीड येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या पदावर करण्यात आली. आणि त्याच वेळेस जळगाव जिल्ह्यातलं तेच पद रिक्त होतं. म्हणजे मुद्दाम मला त्रास देण्याच्या हेतूनच किंवा माझा अपमान करण्याच्या हेतूनं, पाणउतारा करण्याच्या हेतूनं, किंवा मी अनुसूचित जमातीचा आहे किंवा आदिवासी समाजाचा आहे म्हणून या माणसानं, म्हणजे राजेश गायकवाडनंच मुद्दाम मला जळगावमध्ये पोस्टिंग न देता बीडमध्ये दिली. त्यानंतरही 2024मध्ये जिल्हा परिषद जळगावचं पद रिक्त झालं. त्यावेळेसही मी जिल्हा परिषद जळगावची मागणी केली, पण तिथे मला पोस्टिंग न देता मुद्दाम माझ्यापेक्षा 10 वर्ष कनिष्ठ अशा अधिकाऱ्यांना तिथे पोस्टिंग देण्यात आलेली आहे. मला तिथेसुद्धा डावलण्यात आलेलं आहे. तर हा विषय माझा एकट्यापुरता झाला.
इतर महिलांच्याही अगदी गंभीर तक्रारी या व्यक्तीविरुद्ध आहेत. काही महिला जेव्हा त्यांच्याकडं बदली करतात म्हणजे गैरसोयीची म्हणजे त्यांचं असं एक रॅकेट आहे, त्या रॅकेटमार्फत आपण गेलो 50-60 लाख रुपये जो काही त्यांचा रेट असेल तो दिला तर त्या लोकांना योग्य त्या ठिकाणी मनपसंत त्या ठिकाणी बदली मिळते. जे लोक त्या रॅकेटमार्फत जात नाहीत मग त्यांना किंवा पैसे देत नाहीत त्यांना मग अशी अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यातून तुम्हाला 1-2 महिलांच्या ज्या तक्रारी आहेत महिला अधिकाऱ्यांच्या ते वाचून दाखवतो. एक महिला अधिकारी असंच स्वतःचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातून खूप लांबच्या जिल्ह्यामध्ये त्यांना बदली दिलेली. आता मुद्दाम मी ते जिल्ह्याचं नाव घेणंसुद्धा टाळतो आहे आणि महिला अधिकाऱ्यांचंही नाव घेणं टाळतो आहे. आता ती बदली त्यांना गैरसोयीची असल्यामुळे त्यांनी गायकवाड यांना भेटून बदली आदेशामध्ये बदल करण्याबाबत विनंती केली आणि त्यांना सांगितलं की माझी मेडिकल ट्रीटमेंट वगैरे पण चालू आहे. तर त्यावर हे गायकवाड काय म्हणाले का ठीक आहे ना, तुम्हाला जिथं बदली दिलेली आहे तिथं पण हॉस्पिटल्स आहेत, तिथं तुम्ही ट्रीटमेंट द्या. तर त्यावर आमच्या महिला अधिकाऱ्यांचं जे म्हणणं होतं की ठीक आहे सर, ट्रीटमेंटचा तर विषय बरोबर आहे पण त्यासोबत मानसिक आधार देखील आवश्यक असतो. माझी कुटुंबीय तर सोबत असले पाहिजेत ना. तर या माणसाचं उत्तर आहे की जो कोणी तुम्हाला मानसिक आधार देईल त्याला सोबत घेऊन जा. अशा पद्धतीनं म्हणजे किती अश्लील पद्धतीनं म्हणजे त्या महिलेला अक्षरशः तिने लिहून दिलेलं आहे की लज्जा उत्पन्न झाली की म्हणजे मला आता बोलवतही नाही शब्दांमध्ये. तसंच दुसऱ्या महिलांनाही असंच अश्लील बोलणं घाणेरड्या शब्दांना सामोरं म्हणजे मुद्दाम बदली दुसरीकडे कुठेतरी करायची लांब आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मग असं बोलायचं. आणि त्यासोबतच आता मी ज्या तक्रारी याच्यामध्ये आहेत महिलांचा विषय झाला, अल्पसंख्याक तसंच अल्पसंख्याक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडूनसुद्धा असंच म्हणजे अन्याय करणं, लांब बदल्या करणं, पैशाची मागणी करणं आणि आपले जे वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत यांच्याबाबतसुद्धा अगदी खालच्या पातळीवर त्यांनी शेरेबाजी केलेली आहे. राजेश गायकवाड हे अक्षरशः अशा धमक्या देतात अधिकाऱ्यांना आणि त्यामुळं अगदी आमच्या जीवितास धोका आहे म्हणून स्वतः संघटनेचे अध्यक्ष यांनीसुद्धा लेखी दिलेलं आहे. तसंच इतर महिलांनीसुद्धा तशा पद्धतीने लेखी दिलेलं आहे. तर या राजेश गायकवाडविरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच आमची नम्र विनंती आहे. आणि मुळात इतका उशीर का लागतो आहे कारवाईला हे पण थोडं शंकास्पद असं म्हणावं लागेल. कारण हा स्वतःच्या पदाचा वापर करून इतरही अधिकारी किंवा मंत्रालयीन कर्मचारी अधिकारी असतील यांच्यावर दबाव नक्कीच चालत असणार आहे, एवढं नक्की. तरी परत एकदा विनंती आहे तात्काळ कारवाई व्हावी. बोललो तर त्यांना परस्पर दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत किंवा यांचे जे कोण पंटर असतील त्यांच्यामार्फत धमक्या दिल्या जातात की तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू, बर्बाद करू, तुमची बदली इथं करू, तुम्हाला निलंबित करू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. तसंच आम्ही या तक्रारीमध्येच ओरिजिनल जी तक्रार दिलेली आहे संघटनेविषयी, संघटनेच्या बांधावर त्या स्पष्टपणे आम्ही म्हटलेलं आहे की यांनी अनेक प्रकरणात कोट्यावधी रुपयांची आर्थिक मागणी आणि वसुलीसाठी पदाचा दुरुपयोग केलेला आहे. त्यामुळे आता हा शोध घ्यावा लागणार आहे का हे एवढे कोट्यावधी रुपये कमवून यांनी ठेवलेत कुठं यांच्यावर कारवाई का नाही केली जाते. माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास यांनी 12 तारीख आम्हाला संघटनेकरता दिलेली होती मीटिंगची, परंतु त्या दिवशी मीटिंग होऊ शकलेली नाही. त्यामुळं हा विषय पुढे अजूनही अद्यापही सरकलेला नाही आणि म्हणूनच उद्विग्न होऊन शेवटी मला माध्यमांसमोर यावं लागलेलं आहे. उद्या कदाचित माझ्याविरुद्धच कारवाई होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. त्यावेळेसही कृपया आपण माझ्या समर्थनार्थ राहावं अशी माझी विनंती राहील सर्व. आणि अजून एक विषय राहिलेला आहे तो कव्हर करतो.
आमच्या इथं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण युनिट DCPU असं एक युनिट कार्यरत आहे. तिथे सध्या कंत्राटी कर्मचारी भरण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना म्हणजे असं म्हणायचं का तुम्हाला परमनंट करायचं आहे त्यांना. परमनंट करायचं आहे. हां, तर प्रमाणन करायचं असं काही त्या ठिकाणी मराठीत काय शब्द वापरायचे कायमस्वरूपी. कायम हां. कायम तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं आमिष दाखवून प्रत्येक जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 5 कोटी रुपये या राजेश गायकवाड यांनी जमा केलेले आहेत. आणि तुम्हाला पाहिजे असल्यास मी तात्काळ इथले जे कर्मचारी आहेत 1-2 कर्मचारी असतील त्यांना बोलवून तुमच्या समक्ष विचारू पण शकतो. म्हणजे त्याचेसुद्धा पुरावे आहेत आपल्याकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.